हॅलो आई, मला जरा खूप अर्जंट आणि महत्वाचं बोलायचं होतं. आई, त्या दिवशी लग्नाची जाहिरातीचं शूट होतं तेव्हा आदित्यचा कॉल. सासू मॉमना त्याच्याशी बोलण्यापासून थांबवायला हवं, नाहीतर तो त्या दामिनीचं नाव घेणार आणि ती पावळट दामिनी माझं. सासू मॉम, चला ना आज जाऊया प्लीज. एक मिनिट. हा बोल आदित्य, काय सांगायचं होतं तुला? अटेन्शन एव्हरीवन. फर्स्ट ऑफ ऑल थँक यू सो मच फॉर कमिंग यू ऑल. आय एम सो हॅपी टुडे. आज इथे माझ्या सासू मॉम, आज इथे माझ्या सासू मॉम आणि आपल्या सगळ्यांच्या फेवरेट अहिल्यादेवी किर्लोस्कर आल्यात. अ बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर हर. आज इथे आलेल्या सगळ्या कस्टमर्सना माझे सासू मॉम आणि सासरे डॅड इथे प्रेझेंट असल्यामुळे 40% डिस्काउंट. बापरे, 40%? तेच म्हणत होतो मी. एक मिनिट. हा आदित्य बोल, काय सांगत होतास? आई आई, तू तुझा दिशा तुला बोलवतीये ना, आपण घरी संध्याकाळी आल्यावर बोलूया. नक्की का? म्हणजे नक्की काही अर्जंट नाहीये, नाहीतर मी लगेच निघते इथून. सासू मॉम लगेच. नाही आई, तू ये, आपण आल्यावर बोलूया. बर. सासू मॉम, सासरी डॅड, मी ना तुमच्या सगळ्या फेवरेट डिशेस बनवून घेतल्यात. प्लीज चला ना प्लीज. मॉम डॅड या. आज संध्याकाळपर्यंत वाट बघावी लागेल फक्त. दादा, दादा ऐक माझं, हे बघ. दादा ऐक. संध्याकाळपर्यंत वाचलीस तू. बघू. वाचले बाई. आता संध्याकाळी आदित्य वहिनींना सांगितल्याशिवाय काही गप बसणार नाही. दिशाला कळवायला हवं, हा ना? आलीच. मी नाही सांगितलं का? कारण आदित्य किर्लोस्कर वहिनींनी तुझं तोंडही बघितलं नसतं म्हणून. म्हणून मी गप्प राहिली. कळलं ना? सगळी चूक माझीच आहे. सगळी चूक माझी. दामिनी काकू काही चुकीचं बोलत नाही. बघ दादा, तू शांत हो. मी आजच जाऊन सगळं आईला सांगून टाकतोय. ओके? हा? तू काय सांगशील? तुझा काय संबंध आहे? अरे कारण तू जे काय केलेस ते माझ्या सांगण्यावरून केलंस, कळतंय का तुला? तुला करायचं होतं का मॉडेलिंग? नाही ना? मी बोललो म्हणून केलंस ना फोर्सफुली. त्यामुळे ह्यात जर कोणाची चूक असेल ना तर ती माझी आहे. त्यामुळे मी जाऊन सांगणार सगळं आईला. कळलं? तुझी काही चूक नाही, सगळी चूक माझीच आहे. म्हणून उभा होतो मी आई. आईची परमिशन. दादा, दादा ऐक माझं. ओके? दादा, आईसाठी तू नेहमीच एक चांगला आदर्श मुलगा आहेस. ती प्रचंड विश्वास ठेवते तुझ्यावर. आणि तू जर ह्या कंडिशन मध्ये तिला जाऊन सगळं सांगितलंस ना तर ते खूप हर्ट होईल यार. आतल्यात तुटेल ती. आणि माझं काय तर नेहमीच तिच्यासाठी एक तर आहेच नालायक, आगाव, आणि माझ्याकडून तर एक्सपेक्टेशन्स पण नाही आहेत तिला. त्यामुळे ना मी सांगितलं तर फार फार तर काय होणार आहे, ती चिडेल, रागवेल ना, जास्तीत जास्त मला पनिश करेल. बट इट्स ओके यार, आय कॅन हँडल इट. मी तुझं माझ्यावरचं प्रेम समजू शकतो, तुझं कन्सर्न समजू शकतो, पण
पण आज तू माझ्या आणि आईच्या मध्ये प्लीज नको येऊस. ब्रो, जर मी आज आईला हे सगळं कन्फेस नाही केलं ना, तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकणार. पहिल्या पावसाने एकदम दडीच मारले ना. मला काय वाटतं, आपल्या कोल्हापूरच्या ग्रुप ऑफ फार्मिंगच्या शेतकऱ्यांचा फॉलोअप घेऊया का आपण? पेरणी राहिली असेल बऱ्याच शेतकऱ्यांची, एक अंदाज तरी येईल आपल्याला. मी चालत्या गाडीतून उडी मारू का? मारू उडी? बर. श्रीकांत काय करतोयस? काय चाललंय तुझं? इतका वेळ मी तुझ्याशी काहीतरी बोलतोय, काहीतरी सांगतोय, पण तुझं लक्षच नाहीये. कुठे हरवलेस? कुठे? आदित्य, त्याचं काय? अरे मला जरा ना विचित्र वाटतंय. म्हणजे मी मगाचपासून त्याला फोन करायचा प्रयत्न करते, त्याचा फोन लागत नाहीये. कुठे हरवलाय हा मुलगा काय माहिती. मग ठीक आहे ना, आता आपण जातोच ना घरी. बोल त्याच्याशी आणि समोरासमोर बसून काय असेल ते क्लिअर करून टाका ना.